जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय मित्रांनो. मी शुभम नाटेकर आणि स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर हा व्हिडिओ ज्या टाईमला येणार त्या तुम्हाला समजलं असेल, मी शिमग्याला गावाला जातो. मागे लोकल आहे, मी आता ठाणा स्टेशनला आहे. आता जनशताब्दी ट्रेन येईल, कोकणात जातो. सकाळी स्वप्नात, संध्याकाळी कोकणात. तर जाऊया आता. जनशताब्दी येते 5:50ची. तुम्ही कोणत्या ट्रेनने जाणार ते कमेंट करून सांगा. आता बघू. त्या प्लॅटफॉर्मला गर्दी नाही आहे, त्याच्या तिकडे पण गर्दी नाही आहे, फक्त या प्लॅटफॉर्मला गर्दी बघा. कारण शिमग्याला निघालेली गर्दी आहे सगळी. ते बोलतात ना, एका रात्रीत मुंबई खाली करायची टाकत कोकणी माणसात आहे, ते हेच. बाकी बघा ना, बाकी सगळं खाली आहे, फक्त हा प्लॅटफॉर्म भरलेला आहे. महाराज टर्मिनल मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वर आलेली गाडी 1205 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस. प्लॅटफॉर्म नंबर 7. जनशताब्दी एक्सप्रेस सकाळी स्वप्नात, दुपारी कोकणात. जनशताब्दीमध्ये बसतोय, सीट मस्त आहे, म्हणजे चांगलं आहे. दिवा गाडीसारख्या नाही आहे, ही एक चांगली गोष्ट आहे. बाकी गाडी सगळे कोकणी गाडी, इकडे पण कोकणी माणसं, सगळे शिमग्याला निघालेले. आणि ठाणे स्टेशनला बघितलं ना, तर बाकीचे जे प्लॅटफॉर्म होते ते खाली होते, फक्त जो 7 नंबरचा तो पूर्ण भरले. कारण आत्ता सगळे जाणारे शिमग्याला, मुंबई खाली जाते. बघू आता रस्ता गेला गेला फक्त. तर आता मी जनशताब्दीमध्ये माझ्या बाहेरचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो मी आता. चला तर मग बघूया. मित्रांनो, कोकणातील शिमगोत्सव म्हटला की कोकणी माणूस शहराकडे राहील असं होऊच शकत नाही. कारण कोकणातील शिमगोत्सव हा काही हटकेच असतो. जसं आपण शहरामध्ये किंवा बाकी वेळी देवाला भेटण्यासाठी देवळात जातो, परंतु कोकणामध्ये शिमगोत्सवाला देव आम्हाला भेटण्यासाठी आमच्या घरी येतो. जस्ट रत्नागिरीत उतरलोय आणि पहिल्यांदा अशी ट्रेन बघितली जी वेळेच्या आधी पोहोचली आहे. 11:10चा टाईम होता हिचा, 10:45ला पोहोचली आहे. टाईमच्या बाबतीत 10 आउट ऑफ 10. जनशताब्दी फायद्याची तर खरं आहे, आणि फक्त सीट कम्फर्टेबल आहे. बाकी अरे हा रेल्वे स्टेशन, सुस्वागतम. हा बी रत्नागिरी रेल्वे स्टेशन. बस स्टँड आहे लांजातलं. जय शिवराय मित्रांनो, मी आलो आहे माझ्या गावामध्ये. तर आत्ता जवळजवळ वाजले संध्याकाळचे 8. तर आमच्या गावाची ना एक कशी म्हणू शकता की प्रत्येक गावानुसार रीतिरिवाज बदलत असतात शिमग्याचे. तर आमच्या गावामध्ये ना सकाळ आणि संध्याकाळ 2 टाईम महाप्रसाद असतो. तर दुपारचा महाप्रसाद झाला आहे, तर आता संध्याकाळचा महाप्रसाद आहे. तर पालखी आता मानकऱ्यांच्या घरामध्ये आहे. तर आता आम्ही चाललो आहे प्रसाद तिथे जेवण करणार. त्याच्यानंतरला पालखी मांडावर येणार आणि त्याच्यानंतरला नाचवणार. तर तेच तुम्हाला आता मी दाखवणार आहे. चला तर मग. मित्रांनो, कोकणातील शिमगोत्सवामध्ये आमच्या गावी महाप्रसाद असतो. हा संध्याकाळचा महाप्रसाद आहे, ज्यामध्ये सर्व गावकरी एकत्र बसून महाप्रसादाचा लाभ घेतात. संध्याकाळचा महाप्रसाद झाला की आई कुरंगा देवीची पालखी ही मांडावर आणली जाते, जिथे कुरंकर व गावकरी शिमग्याच्या सणाला यात्रा तुझी मोठी, खण नारळानं तुझी भरी नवी मोठी. आईची पालखी मांडावर आणल्यानंतर पहिल्यांदा दुपारात केली जाते.
तासावर नंतर कोणी घेणार नाही. जय शिवराय मित्रांनो, मी शुभम नाटेकर आणि स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज कोकणातल्या शिमगोत्सवाचा दुसरा दिवस आहे. आज पालखी मधलीवाडीत आहे. तर आम्ही चाललो आहे आणि आत्ताचे जे ब्लॉग्स असणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती मी जास्त देण्याचा प्रयत्न करेन, कारण अर्ध्यापेक्षा जास्त जे सबस्क्रायबर आहेत ते नवीन आहेत आपले 1800 मुंबईला गेल्यामुळे. सो त्यांना जे आपले रीतिरिवाज असतात ते सांगण्याचा प्रयत्न करेन. चला तर मग. कोकणामध्ये शिमगोत्सवाला जेव्हा देव आपल्या घरी येतो ना, त्यावेळेला त्याचं जे आगमन आहे ते अगदी ढोलताशांच्या गाजावाजामध्ये केलं जातं. तर हेच आपल्याला पाहायला मिळतं. शिमग्यातून ज्यावेळेला देवाच्या मागून आपण जात असतो त्यावेळेला फरसाण थंडा असं काय काय भेटत असतं. तर ते आता भेटलं आहे. कोकणातील शिमगोत्सवामध्ये आपल्या ग्रामदैवतेची पालखी आपल्या घरासमोर आपल्या खांद्यावर घेण्याचे स्वर्ग सुख हे आमच्या गावात मिळतं. ग्रामदैवतेची पालखी घरात आगमन करते तेव्हा तिच्या पवित्र खुरांचे विधिवत पाद्यपूजन केले जाते. त्यानंतर पालखी घेऊन आणणाऱ्या व्यक्तीच्या पायांवर आदरपूर्वक पाणी टाकून भक्तिभावाने पालखीला घरात आणले जाते. घरातील सुहासिनी आई कुरंगादेवीची भक्तिभावाने आरती करून आई कुरंगादेवीचे घरात स्वागत करतात. चढवून साज बसला देव पालखीत, रूप लावून देवाला आणले गावकीत. आतुरले गाव सारे आनंद भरात, आतुरले गाव सारे आनंद भरात. शिमगा गाजे आमचा साऱ्या कोकणात, शिमगा गाजे आमचा साऱ्या कोकणात, शिमगा गाजे आमचा साऱ्या कोकणात. मातीची ओढ रंगली साऱ्या मनात,
मित्रांनो, आज कोकणातील शिमगोत्सवामध्ये थंडे वेफर्स असे पदार्थ जरी वाटत असले तरी आजही गुळ खोबरं किंवा साखर आणि खोबरं हा प्रसाद आजही तसाच आहे. मान्य करून घे. त्यांनी म्हटलं की हा ठेव खबरदारी घेणे दाखवले म्हणून त्याच्या माहेर बसली त्याच्या माहेर बसली त्याप्रमाणे तुझ्या दोन माहेर बसण्या तुझ्या कुणाचा उद्धार करण्यासाठी सगळ्या ज्या गावागावांनी गेले त्याप्रमाणे तुझ्या आठवण करून वटी बदलीला मान्य करून घे. त्यांनी म्हटलं की हा ठेव खबरदारी घेणे दाखवले त्याच्या सगळ्यांना भूक लागले पण गाराला उभे राहिले. आमच्या कोकणातील कुरंग या गावामध्ये शिमग्याच्या वेळी दुपारी सर्व ग्रामस्थ म्हणजेच खेळे एकत्र बसून महाप्रसादाचा लाभ घेतात. दुपारचा खलं मारून आम्ही निघालाय रामेश्वरवाडीतली सगळी. तिथे मागे पुढे 4 जण आहेत, मागे 4-5 जण आहेत. हा इकडे एक श्रेयस आहे. पोटफुल आता टाईट झालंय. 3:30 वाजले पण जेवेपर्यंत, कारण घरं खूप असतात, वेळ जास्त जातो. पण हे रोजचं रुटीन असतं. आता 7 दिवस कोणाच्या घरी आमच्या वाटणीचं जेवण बनत नाही. हे माझ्याकडे एक आहे, थांब दाखवतो. हे बघ, लपून ठेवतो. मी